फायनली आता आम्ही चाललेलो आहेत. इथे पैशांची वाटप होतीये. मामा हे पैसे देत आहेत आणि हे पैसे घेत आहे. दीदी त्यांना पैसे द्यायचं काम चालू आहे. हिच्या पाळण्यातनं पैसे काढून घे ना ते काढून घेईल. पैसे चोर पाहू शकता तुम्ही. शेती करतोय मी. बघ पैसे काढतोय. नोट आहे. बघू शकता कसे पैसे हडप झालेले वैशाने घेतलेले आहेत. आता वैशाने पैसे घेतलेले फायनली भेटले. हे लोक चालले चल इकडे वा बघू दे मला तिला. बघितलं एकच डोळा पण बघते का ते असा बस. तिला आता चटके दे. आता बघू शकता एक डाय जास्त पण ते एक डाय बाकी आहे. काढाच ना. नाही काढला. चला आता आम्ही चाललेलो आहे. फायनली मस्त जेवण केलेलं आहे पोट भरून. फोटो काढाय थांबा पोट भरून जेवण केलेले आहे. मस्त वजडी बनवलेली माझ्या आईने भाकरी. चलो जा रे हम. बसली माझी मम्मी इथं स्वयंपाक करून करून थकून गेलेली ते फायनली. आता सगळ्यांचे जेवण वगैरे केलेत. आता लिंकतो कारण की सकाळी मुलाला शाळा आहे. पडणार का तिथं पडणार. ती बघा कशी अंग मोडाय तिथे. ते काय नाव ते छोटी बाजू ना. आतापासूनच ती पलटी मारायला बघते. तो मेल जातोय तुम्हाला दिसतोय. त्या चालू मेल मध्ये एका मुलाने उडी मारली. नशीब त्याचं त्याची चप्पल खाली तिकडं सरकली आणि इकडं तो हे झाला. प्लीज कृपया करून असं करू नका. मग काय घडतं आणि मग नंतर आईबापांना सहन करावं लागतं. ते गाडी नाही इथं ह्या स्टेशनावरती थांबली. पुढच्या त्या स्टेशनावरती थांबणार ना. तर असं मुलांनी करू नका. त्याच्यासमोर कोणीच नव्हतं. तो एकटाच होता. बघू शकतो तुम्ही तिकडं मेल थांबलेला आहे. तर असं काय घडतं आणि कधी तो तसंच खालती गाडीच्या खालती गेला असता तर सगळ्यांना त्रास होत होतो. पण 2 मिनिटासाठी आता पुढं जाऊन गाडी थांबलेलीच होती. पुढं जाऊन तो उतरू शकला असता पण नाही. चालू गाडीमधनं उतरायचंय त्याला. काय म्हणतात कसं होतं. आम्हाला बघून पण भीती वाटली. आम्हाला पण आमचं अंग कापरायला लागलं. त्याने तशी खाली पडली. एक चप्पल खाली पडली आणि एक चप्पल पुरी पुढं गेली. बरं तो पुढं घसरत गेला नाही. तर प्लीज असं काही करू नका. जो सामनेचा व्यक्ती बी घाबरतो आणि तुम्ही जातात पण आई वडिलांना त्रास होतो. बाकीच्या घरचे जे असतात त्यांना त्रास होतो. असं काही करू नका. गाडी थांबली आत्ता बी बघा. आता किती वेळ झाला मी तुमच्याशी बोलते तरी गाडी तिथं थांबलेलीच आहे. बघा बघू शकता तुम्ही गाडी तिथं थांबलेलीच आहे. तरी बी असं करतात. प्लीज हे काय करू नका तुम्ही. आजची जनरेशन म्हणाले तर खूपच शाणे समजतात. पण एवढं बी समजू नका जो तुमचा जीव जाणार त्याच्यामुळे. तर चला असं काय होतं. माझं तर पुरं थरकं भरून गेलेलं होतं पुरं अंगात. सांगताना बी जीव असा कापतोय बोलताना. नका असं काय करत जाऊ. तर आता आम्ही निघालेले आहेत मम्मीच्या घराकडनं. तिथं खूप आवाज येत होता. तर आता मम्मीच्या घराकडनं निघालेलो आहे.
दिदी त्या रडत होते भरपूर. त्यांना असं वाटत होतं आत्याबाई चालली. त्यांना म्हटलं रडू येत होतं, तर त्यांना बोलले रक्षाबंधनाला परत येणार आहे, काय रडू नका. बघा गाडी उभीच आहे. किती वेळ उभी आहे बघितलं ना. आता मग मी किती बोलून झाले तरी बी गाडी उभीच आहे, तरी त्या व्यक्तीने असं केलं. मला तर असं वाटतं त्याच्या जाऊन कानाखाली द्यायला पाहिजे होतं. 2 मिनिटांनी काय होणार आहे, 2 मिनिटं उशिरा घरी पोचणार. तर तसं नका करा प्लीज. ये जो बघतो ना त्याच्या डोळ्याच्या सामने तेच येतं, आणि तसंच भीती वाटते आपल्यासारख्याला बी ट्रेनमध्ये मग चढताना. तर प्लीज तसं काही करू नका. आता निघालो, मस्त जेवण वगैरे केलंय आम्ही, मस्त निघालो. आता जाऊया घरी. आज आहे संडे, त्यामुळे स्टेशन थोडं खाली खाली दिसत असेल. हे स्टेशन खालीच असतं, जास्त काय गर्दी नसते या स्टेशनावरती. कुत्ता मस्त कुत्रे फिरत आहेत. हे स्टेशन छान आहे. माझं कुठं टक्कर पडतं इथून. मी केसवरती बांधून घेतलेले आहेत, कारण की ट्रेनमध्ये भरपूर केस उडतात, माणसांच्या तोंडावरती वगैरे जातात, त्यामुळे. तर चला आता भेटूया. आमची लोकल आलेली लोकल, पण काय झालं, आमचं तिकीटच काढून झालेलं नव्हतं, तर त्यामुळे मग आम्ही काही चढलोच नाही. आता लोकलची वाट बघतोय. आता लोकल कधी येते पाहूया. चला दीदी, मजा आली बाबू सोबत खेळून? भरपूर मजा आली ना? रडायचा तो माडवा छोटा आहे ना, मग रडणारच. चला भेटूया पुढे.